अवघाची संसार, अवघाची संसार, सुखाचा करीन. अवघाची संसार, सुखाचा करीन. आनंदे भरीन, आनंदे भरीन. तिन्ही लोक आनंदे भरीन. तिन्ही लोक जाईन गे माये, जाईन गे माये. तया पंढरपुरा जाईन गे माये. राम राम महाराज. राम राम. ये बैस. उशीर केलास रे, लवकर यायचं होतं. कालच येणार होतो, पण वडिलांचं जरा कणकण आली म्हणून थोडंसं थांबावं लागलं. बर. रावळासाठी तेल घेऊन येईन म्हणालो होतो, यायला जमलं नाही. चाकणला होतो तेव्हा कवा देऊळ गाठीन असं झालं बघा. लगेच लागलीच देऊळ गाठलं. ठीक आहे, चल. पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग. आता या जीवनात कोणतीच इच्छा, लोभ राहिलेला नाही. तरी मला आपल्या बरोबर महाराज स्वर्गलोकी घेऊन जा महाराज. नाही संतू, अरे आता तर तुझं जीवन कार्य सुरू झालंय. या अभंगाचं जतन करून तुला लोकमानसात त्याचं महत्व पटवून द्यायचंय. हे अभंग जोवर सुखरूप राहणार नाही तोवर तुझं जीवन कार्य संपणार नाही. माझ्या मुखातून निघालेले शब्द केवळ लिहून ठेवणं हा तुझा धर्म नसून लोकमानसात त्याचा प्रसार करून त्यांना परमार्थाचा मार्ग मोकळा करून दे. त्यांच्यातील सांप्रदायित्व जाग करणं हाच तुझा खरा धर्म आहे. पण महाराज, तुम्ही माझ्यासारख्या एका टाळकराला सांगताय? होय संतू, होय. अरे तुझा जन्मच यासाठी झालेला आहे. परमार्थाची व्याख्या तुला ठाऊक आहे. संसार करून परमार्थ कसा गाठायचा हे तुझ्याशिवाय समर्थपणे लोकांना कोण समजावून देणार? म्हणजे महाराज, आपण आम्हाला सोडून जाणार तर? नाही संतू, तू कार्य जे हाती घेतलंयस ते केल्याशिवाय तुला मुक्ती नाही रे. संतू, जन्म मृत्यू अटळ आहे. तुझा जन्म पांडुरंगाचे अभंग जतन करणं आणि त्यातून लोकांना परमार्थ दाखवणं यासाठी झालाय बरं संतू. आता माझं कार्य संपलं. शरीर विनाशी आहे पण आत्मा अविनाशी. तू जे अभंग लिहिलेस त्यामुळे लोकांना परमार्थाचा मार्ग मोकळा झालाय. पांडुरंगानं माझ्या मुखातून अभंगवाणी गायली, पण जनमानसात ती तुझ्या लिखाणामुळे पोचली. त्यामुळे लोकांना परमार्थ दिसला. माझं अस्तित्व तुझ्याशिवाय नाही रे. त्यामुळे या जगात तुझ्या अस्तित्वाला खूप मोठं स्थान आहे संत. पण महाराज, केवळ लिखाण केल्यानं माणूस एवढा मोठा होऊ शकतो? अरे पांडुरंगानं माझ्या मुखातनं गायलेले अभंग तू लिहून घेतलेस म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचे अभंग तू लिहिलेस. तुझं कार्य थोर आहे रे. तू जर हे अभंग लिहिले नसतेस तर लोकांना त्याची प्रचिती कशी आली असती? महाराज, या पामराचं कौतुक करून मला अंतर देऊ नका. जर कुणाचंच अस्तित्व कधी संपत नाही तर मग आपल्या देहत्यागानंतर मला आपला सहवास कसा लाभेल? आत्म्याची प्रचिती कशी येईल? महाराज सांगा, महाराज सांगा. संतू, अरे आत्म्याचं सामर्थ्य श्रेष्ठ आहे आणि दैववंशात जर माझा देहपात तुझ्या मृत्यूपूर्वी घडला तर वचन देतो, तुझ्या मृत्यूसमयी माझा आत्मा तुला भेट देईल रे. मी धन्य झालो महाराज. मी सुद्धा आपणाला वचन देतो, जोपर्यंत या देहात प्राण असतील तोपर्यंत आपण सांगितलेलं कार्य चालू ठेवीन महाराज.
पांडुरंग पांडुरंग. धन्य धन्य संतू होशील तू जाण, तुझ आता कोण नाम ठेवी. व्यर्थ तुझी निंदा करताती लोक, मन लागी देख कळो आले. ज्ञानाचा होशील तूच योगी, नेणती हे जगी मोठे जन. तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञान, ऐकता वचन गोड लागे. महाराज, आपलं बोलणं ऐकून धन्य झालो. माझ्यावरील आपलं प्रेम हाच माझ्या जीवनाचा ठेवा आहे. संतू, महाराज, आपल्या सारख्या संतांमुळेच तर आमच्या सारख्या साध्या लोकांमध्ये प्रेम, आपुलकी तयार होते बघा. पांडुरंग पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. मन करारे समर्थ, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण. महाराज, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. मने इच्छा पुरविली, मन माऊली सकलांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. प्रसन्न आप आपणास, गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात. नाही नाही यान दैवत, तुका म्हणजे दुसरे. तुका म्हणजे दुसरे. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. अमुचा राम राम घ्यावा. राम कृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. तुका जातो वैकुंठाला. तुका जातो वैकुंठाला. तुकोबांचे वैकुंठ गमन वयाच्या 45व्या वर्षी झाले असे जाणकारांचे प्रतिपादन आहे. तुकोबांच्या आणि संताजींच्या वयात 15 ते 18 वर्षांचे अंतर असल्यामुळे त्यावेळी संताजीचे वय 27 वर्षांचे असावे. हे अनुमान अचूक असण्याचे कारण संताजीच्या वहीत त्यांच्या स्वहस्ते केलेल्या स्वाक्षरीखाली त्यांनी लिहिलेला सन शके 1610 असा आहे.
तुकोबांच्या निर्वाणानंतर संताजी कायम चाकण मुक्कामी स्वगृही परत आले. हळूहळू गृहकृत्यात व संसारात त्यांचे लक्ष लागले. संताजी आपल्या पिढीजात तेलाचा धंदा सांभाळू लागले. संताजीने येताना आपल्या जीवनाचा अमूल्य असा अभंगांचा ठेवा आपल्या बरोबर आणला होता. ते सर्व लिखाण त्यांनी देवघरात ठेवले व रोज त्याची पूजा अर्चा होऊ लागली. गावातील भक्तगण संताजीच्या घरी येऊन अभंगांचे दर्शन घेत. तुकोबाच्या दर्शनाचा तो लाभ आहे असं लोक मानित. त्यामुळे संताजीच्या घराला देवळाचं स्वरूप आलं होतं.